अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे येत्या शनिवारी म्हणजेच आपल्या 25 जुलै 2026 या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. आता आषाढी एकादशी अत्यंत पवित्र असा दिवस, संपूर्ण वारकऱ्यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. संपूर्ण विठ्ठल भक्तांसाठी, पांडुरंगांच्या भक्तांसाठी खूप खूप महत्वाचा दिवस असतो. आणि आपणास माहिती आहे की आता सगळीकडून आपली जी काही वारकऱ्यांची वारी जी आहे ती आता जवळपास आपल्या पंढरपूर पर्यंत पोहोचलेली आहे, जवळपास आलीच आहे. आणि बरोबर आषाढी एखाद्या दिवशी सकाळी सकाळी आपले सर्व वारकरी तिथे उपस्थित असतात, पांडुरंगाच्या भेटीसाठी आपल्या पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि आपल्या विठ्ठलाचं कधी दर्शन होतं, मुखदर्शन होतं, यासाठी सगळेजण आसुसलेले असतात. आणि ज्या वेळेस ते दर्शन होतं त्याच वेळेस त्यांचा मनात एक समाधान प्राप्त होतं प्रत्येक वारकऱ्यांसाठी. त्यामुळे हा जो दिवस असतो आपल्या आषाढी एकादशी अत्यंत पवित्र असा दिवस आहे. आता आषाढी एकादशी म्हटलं तर आपल्याच माहिती आपल्या डोळ्यासमोर एक गोष्ट येते, म्हणजेच काय, पांडुरंगाची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल आणि सोबतच सगळ्यात महत्वाचा उपवास हा आपल्याला माहिती आहे. या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण आपल्याच माहितीये का की या दिवशी आपल्या देवघरात जे काही पांडुरंगाची मूर्ती असते, विठ्ठल रुक्मिणीची जी काही मूर्ती असते, सोबत भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, फोटो वगैरे असेल, याच्यावर आवर्जून आपण देवघरामध्ये बसून सुद्धा आपण अभिषेक करायला पाहिजे. आणि अभिषेक करताना कुठले मंत्रसूत्र पठण करायचे, हे अभिषेक कशा पद्धतीने करावा, सगळ्यात महत्वाचं आपल्याला या दिवशी पांडुरंगांच्या अत्यंत प्रभावी अशा मंत्राचा जप देखील करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सेवा सुद्धा करायची आहे. तर सगळ्यांना याबद्दल संपूर्ण माहिती हवीच असणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ असतात, आपले सप्ताहाचे, सणावाराचे किंवा उपाय तोडगे जे काही असतात, ते सगळ्यात पर्यंत तुम्हाला आधी नोटिफिकेशन त्याचं मिळून जाईल युट्यूबवरती. तर आता मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे शनिवारी आषाढी एकादशी आहे. आता आषाढी एकादशी हा अत्यंत महत्वाचा दिवस का मानला जातो, कारण की या दिवसापासूनच आपले भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेषशय्येवरती निद्राधीन होत असतात 4 महिन्यांसाठी. म्हणून आपण आषाढी एकादशी पासून ते कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत हा 4 महिन्याचा जो काही काळ असतो त्याला चातुर्मास म्हटलं जातं, हे आपणास माहितीच आहे. आता चातुर्मास आहे, आता याच्यामध्ये विविध प्रकारचे व्रत असेल किंवा अत्यंत सेवा असेल, प्रभावी सेवा, सर्व काही सगळेजण करत असतात. आणि कुणी कुणी कांदा लसूण सुद्धा वर्ज्य करतं 4 महिन्यासाठी. भरपूर काही व्रत वैकल्य आहे जे आपण चातुर्मासात करू शकतो. आता आषाढी एकादशी पासून आपले भगवान विष्णू तर शेषशय्येवरती निद्राधीन होत असतात 4 महिन्यांसाठी. मग जगाचा कारभार कोण बघणार? तर यासाठी आपल्याला भगवान विष्णू आषाढी एकादशी दिवशी रात्री ठीक 12 वाजता संपूर्ण जगाचा कारभार जो आहे तो भगवान शंकरांकडे सोपवत असतात आणि ते निद्राधीन होत असतात कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत. आता आषाढी एकादशी अत्यंत पवित्र दिवस आहे. संपूर्ण देवी देवतांचं ते ज्या व्रतामध्ये सामावलेलं आहे, त्याच्यामुळे हा जो दिवस आहे तो खूप खूप प्रभावी दिवस आहे. खरं सांगते, जसा वारकऱ्यांसाठी, विठ्ठल भक्तांसाठी, पांडुरंगांच्या भक्तांसाठी हा दिवस खूप महत्वाचा, त्याच सगळ्यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. आता या दिवशी आता मला एक वाटतं की आपल्या जवळपास ठीक आहे, आता आपल्याला पंढरपूरला जाणं शक्य होत नाही, कारण की पंढरपूरला या दिवशी खूप गर्दी असते. ज्यांना शक्य आहे ते जातात, अगोदरच कोणी कोणी दर्शन घेऊन येतं, कोणी त्या दिवशी जातं दर्शन घेतं. पण गर्दी खूप आहे, आता पाऊस पण खूप चालू आहे, तर आपल्या जवळपास पण मंदिर असतात विठ्ठल रुक्मिणींचे, आपण तिथे जाऊन दर्शन घेऊ शकतो. पण काही कारणास्तव आपल्याला पावसामुळे किंवा इतर काही कारणांमुळे घराच्या बाहेर निघणं शक्य नाही झालं, या दिवशी आषाढी एकादशीला जवळच्या मंदिरात जाणं सुद्धा शक्य झालं नाही. तर एकच गोष्ट करायची, तर काय करायचं, मंदिरांमध्ये गर्दी करण्यापेक्षा एक सरळ करायचं की आपल्या देवघरामध्ये बघा, प्रत्येक देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असणारच आहे. भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप जणांच्या घरामध्ये, देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची देखील मूर्ती असणार आहे. तर त्याच्यावर जर आपण देवघराच्या समोर बसून जर अत्यंत शांतपणे मनापासून श्रद्धेने जर आपण अभिषेक जर केला निवांतपणे, तर मला सांगा, देव सगळीकडेच आहे, देव सगळीकडेच आहे. तुम्ही जिथे बसून तिथे त्यांची सेवा करताल, नामस्मरण करताल, तिथे तुम्हाला देव दर्शन देणार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. म्हणून सांगते आहे किंवा मंदिरामध्ये गर्दी करण्यापेक्षा लहान बाळ आहे, कोणाला वयस्कर मंडळी असतात तर रांगेत खूप वेळ उभं राहावं लागतं, खूप काही परेशानी होऊ शकते. त्यापेक्षा आपण देवघरासमोर बसून तर निवांतपणे आपल्या देवघरातल्या मूर्तींवर अभिषेक जर केला, स्तोत्र मंत्र पठण केलं, तर अत्यंत प्रभावी असणार आहे. मनापासून श्रद्धेने आपली छान सेवा सुद्धा तिथपर्यंत पोहोचणार आहे. कारण की मंदिरामध्ये खूप वेळ 1.5-1.5, 2-2 घंटे रांगेत उभं राहायचं आणि फक्त तुम्हाला बघायला मिळतं, निवांत दर्शन पण होत नाही, लगेच ढकललं जातं. तर त्याच्याऐवजी जर तुम्ही देवघरासमोर बसून आपल्या घरात जर निवांतपणे सहपरिवाराने जर सेवा केली, अभिषेक केला, तर किती छान होईल. म्हणून सांगते आहे. तर त्यासाठी कुठले मंत्रसूत्र पठण करायचे तुम्हाला सांगते. आता सगळ्यात महत्वाचं, आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नानादी आपले जे काही कार्यक्रम असतात ते पूर्ण आपण उरकून घ्यायचे आहेत, सुचिरभूत व्हायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे,
घराची लादी या दिवशी आपण नक्कीच मीठ, हळद, जे गोमूत्र आहे तेच टाकून आपण पुसून घ्यायची आहे. घराचा उंबरा स्वच्छ करावा, प्रवेशद्वार स्वच्छ करावा, नक्कीच आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करावं, रांगोळी काढावी आणि उंबऱ्याची पूजा करावी पंचोपचार. ते झाल्यानंतर आपली जी काही देवपूजा आहे ती देवपूजा आपण करून घ्यावी. इष्टदेवतांची, आपल्या गुरूंची सर्व काही स्नानादी, आपण जी काही देवपूजा ती करून घ्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं येते ते म्हणजेच काय, आपल्या देवघरामध्ये जी काही बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची जी काही मूर्ती आहे तर अभिषेक करायचा आहे. सर्वप्रथम काय करायचं, पिण्याचं पाणी घ्यावं अभिषेकासाठी. पंचामृताने अभिषेक करायचा, पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता, चालेल. हे साधं शुद्ध प्यायच्या पाणी अभिषेक करा तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर देवघरासमोर देवपूजा वगैरे झाली आपली. देवघरासमोर धूप दीप लावायचा, तुपाच दिवा लावा, तेलाच दिवा लावा, चालेल, धूप लावायचा आहे. समोर एक चौरंग पाठ घ्या, पिवळं वस्त्र अंथरा किंवा लाल वस्त्र अंथरा, त्याच्यावर तुम्हाला ताम्हण ठेवायचं. ताम्हणामध्ये तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे किंवा विष्णूंची, किंवा सांगितल्याप्रमाणे आधी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असेल तर आपण काय करायचं, बाळकृष्णाची मूर्ती ताटामध्ये घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून 5 पड्या प्यायचं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर पंचामृताने पाणी टाका, परत पंचामृताने स्नान घाला, परत प्यायच्या पाण्याने 5 पड्या पाणी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून. त्यानंतर फक्त प्यायच्या पाण्याने आपण गळती लावून सुद्धा अभिषेक करू शकतो बरं का, चालेल, काही हरकत नाही. आता आषाढी एकादशी आहे, भगवान विष्णूंसाठी, पांडुरंगासाठीचा खूप मोठा दिवस आहे. तर या दिवशी तुम्हाला शक्य झालं, वेळ असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती तुम्ही, भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याच्यावर तुम्ही 16 वेळेस तुम्ही पुरुष सुक्तमचं पठण करून अभिषेक करा. अत्यंत प्रभावी ही सेवा आहे पुरुष सुक्तमची. तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये प्राकृत आणि संस्कृत दोन्हीमध्ये भेटून जाईल. जी भाषा तुम्हाला येते त्या भाषेमध्ये तुम्ही पठण करू शकता आणि अभिषेक करायचा आहे. एक वेळेस करा किंवा जास्तीत जास्त वेळेस तर नक्कीच करा, कारण खूप मोठा दिवस आहे हा. ते केल्यानंतर पांडुरंगाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. तर पांडुरंगाच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुद्धा आपण श्री वत्सम धरण वक्षे मुक्त मला षडाक्षरम हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. किंवा तुम्हाला विठ्ठलाचा एखादा मंत्र येत असेल तर तो मंत्र जरी तुम्ही पठण करून नामस्मरण करून जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. प्यायच्या पाणी किंवा पंचामृताने करा, चालेल, काही हरकत नाही. ते केल्यानंतर ते जे काही तीर्थ असणार आहे अभिषेकाचं हे बाजूला काढून घ्यायचं आणि ते तीर्थ घरातल्या सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचं आहे, फेकून द्यायचं नाही. घरातल्या सगळ्यांना द्यायचं, उरलं असं थोडंसं झाडाला टाकून द्या, तुळशी झाड सोडून. ते झाल्यानंतर आता स्वच्छ मूर्ती पुसून वगैरे घ्यायची आहे, देवघरामध्ये तिला स्थापित करायचं आहे. आदल्या दिवशी तुळशी पत्र मंजुळा तोडून घ्यायच्या आहेत. एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावू नये, तुळशीला आपण पाणी सुद्धा घालायचं नसतं, हा नियम आहे एकादशीला. कारण की तुळशी मातेचा सुद्धा या दिवशी उपवास असतो भगवान विष्णूंसाठी, म्हणून सांगते की तुळशीला या दिवशी आपण पाणी घालू नये, म्हणजे जल अर्पण करायचं नाही आहे. फक्त लांबूनच हळद कुंकू अर्पण करायचं, फूल ठेवायचं, धूप दीप दाखवायचं आहे, बस एवढंच करायचंय. एकादशीला चुकूनही तुळशी पत्र तोडायची नाही आहेत. आदल्या दिवशी तोडून घ्या, आदल्या दिवशी तुम्ही बाजारातून आणून घ्या, वाटलं असं चालेल, काही हरकत नाही. तर बाळकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून देवघरात स्थापित करावं. वेगळी पूजा मांडणी करता तुम्ही वेगळी पूजा मांडणी देखील करू शकता. पांडुरंगाची जी काही मूर्ती आहे रुक्मिणी सोबतची, आपल्या रुक्मिणी मातेसोबतची, तर ती सुद्धा आपण देवघरामध्ये स्थापित करावी. आपण भगवान विठ्ठलांना आपल्याला अष्टगंध असेल तर अष्टगंध लावा, बुका असेल तुम्ही बुका लावू शकता. सरळ तुम्ही जे आपल्या पांडुरंगाचा जो काही गंध असतो बघा चंदनाचा, तो त्या पद्धतीने लावला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. रुक्मिणी मातेला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना आपण अष्टगंध लावायचा आहे आणि दोघांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. एक एक पान जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. आता भगवान विष्णूंना आणि विठ्ठल रुक्मिणी मातेला आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी तुम्ही 1000 तुळशीपत्र सुद्धा अर्पण करू शकता. सगळ्यात प्रभावी सेवा आहे 1000 तुळशीपत्र आपण अर्पण करणे. आपल्याला माहिती असेल की ज्यांच्याकडे बघा विष्णू सहस्रनाम पोथी आहे किंवा विष्णू सहस्रनामावली जर तुमच्याकडे असेल, त्याच्यामध्ये 1000 नावं दिलेली आहेत भगवान विष्णूंची. ती प्रत्येक नावं एक एक पठण करायचं, नामस्मरण करायचं आणि ते तुळशीपत्र एक एक तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. ही सुद्धा तुम्ही सेवा ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. खूप मोठी सेवा आहे. 1000 तुळशीपत्र भेटली तर शक्य झालं ठीक आहे, नाहीच भेटली तर तुम्ही 108 तुळशीपत्र अर्पण करा तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. किंवा 1 तुळशीपत्र जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल, किंवा 1 तुळशीपत्र घेऊन तुम्ही 1000 नावं पठण केली आणि तो 1 तुळशीपत्र जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. फक्त तुळशीपत्र अर्पण करणं महत्वाचं आहे या दिवशी. तर ही एक सेवा आहे, तुम्ही ती करू शकता. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता या दिवशी सेवा कुठल्या करायच्या आहे तुम्हाला सांगते. तर सेवा आपल्याला करताना काय करायचंय, गीतेचा 15वा अध्याय नित्यसेवेच्या पोथी दिलेला आहे. गीतेचा 15वा अध्याय प्राकृत आणि संस्कृत दोन्हीमध्ये दिलेला आहे. जी भाषा जमेल ती भाषेमध्ये तुम्ही पठण करावं. गीतेची 18 नावे आहे, सोबत हे पण पठण करायचं आहे तुम्हाला. नंतर व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे, सोबत आपल्याला भगवान विष्णूंचा जो काही मंत्र आहे
ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. एक माळ जप करा किंवा जास्तीत जास्त माळ पठण तुम्हाला करायचे आहे या दिवशी. रामरक्षा तुम्हाला या दिवशी पठण नक्कीच करायचे, नित्यसेवेची पोथी दिलेली आहे. अजून म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ओम गायत्री मंत्र पण आहे, विष्णू गायत्री मंत्र, तो पण तुम्ही पठण करू शकता 16 वेळेस किंवा जास्तीत जास्त एक मात्र नक्कीच करावी. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. हे सुद्धा तुम्ही एक माळ जप किंवा जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण तुम्ही नक्कीच करू शकणार आहे. त्यानंतर येते ते म्हणजेच काय, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता या दिवशी उपवास करायचा असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता उपवास म्हणजे काय, फक्त भारी चपाती वरण भात न खाणे हा उपवास नाही. उपवासाचा अर्थ काय, तर मनापासून एकाग्र होऊन मनापासून श्रद्धेने आपण आपल्या परमेश्वराजवळ निवास करणे होय. म्हणजे जास्तीत जास्त वेळ या दिवशी आपण इतर कुठल्या गोष्टीत न घालता आपल्या परमेश्वराजवळ बसून त्यांचं नामस्मरण मंत्र स्तोत्र पठण करणे होय. उपवास हा असतो की आपण इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून आपण फक्त आपल्या परमेश्वराजवळ विराजमान होणे, निवास करणे या दिवशी हा त्याचा म्हणजे उपवासाचा अर्थ असतो. अजून एक आहे तो म्हणजेच काय, उपवास म्हणजेच काय, तर या दिवशी आपल्या जे काही शरीरामधील जे काही इंद्रिय जे आहेत आपले, त्या सगळ्या इंद्रियांना विश्रांती देणे होय. यासाठी हा उपवास करायचा असतो आणि आपल्याला त्याची पुण्यप्राप्ती देखील होत असते. आता काही जण आपणास माहिती की बा काय करतात की बा उपवास म्हटलं तर फक्त भाजी चपाती वरण भात सोडतात आणि बाकी सगळं उपवासाचे पदार्थ दिवसभर खात राहतात. तर हे चुकीचं आहे. फक्त सकाळी देवपूजा केली, फुल अर्पण केलं, तुळशीपत्र अर्पण केलं, झालं आपलं काम. आता दिवसभर उपवास करायचं, खायचं, झोपायचं एवढंच नसतं. तर हा एक प्रभावी दिवस आहे. या दिवशी सेवेला जास्त महत्व द्यावं. एखादी सेवा जर म्हणा आपण श्रद्धेने या दिवशी जर आपण केली तर ती आपल्या परमेश्वराजवळ कायम स्वरूपी राहत असते, इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा. म्हणून सांगते आहे या दिवशी नैवेद्य दाखवा, सर्व काही करा, आरती वगैरे सर्व काही घरामध्ये व्हावं. सोबत जमलं तर या दिवशी एक छोटासा विष्णू याग जर घरामध्ये केला तर अतिशय उत्तम, खूप प्रभावी हा दिवस आहे, म्हणून सांगते आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर जमलं तर तुमच्याकडे एक फोटो असावा. माझ्याकडे तो आहे फोटो, तुम्हाला तो फोटो पिप करेल मी. तर भगवान विष्णू बघा क्षीरसागरामध्ये शेषयेवरती ते निद्रा म्हणजे झोपलेल्या अवस्था आहे आणि हातामध्ये कमळ आहे, शंख आहे, नाग असा फणी काढून आहे आणि त्याच्यावरती ते झोपलेले आहे त्यांच्या त्या नागाच्या वेटोड्यावरती आणि त्यांच्या पायाजवळ माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपते आहे. असा फोटो जर तुम्हाला भेटला तुमच्याकडे असेल तर नक्कीच त्याची पूजा अर्चना नक्कीच करावी देवघरामध्ये किंवा एखाद्या आपल्या पाटावर ठेवून तुम्ही नक्कीच करू शकता. तर अशा प्रकारे हे करावं आणि आपली या दिवशी आपल्या भगवान विष्णूंची असेल किंवा आपल्या विठ्ठल रुक्मिणींची पूजा अर्चा करताना पंचोपचार पूजा असेल किंवा इतर जे काही सेवा असेल ते करत असताना जवळपास आपण एक प्रार्थनापूर्वक आपल्याला मंत्र बोलायचा आहे किंवा पूजन करायचं. तो म्हणजेच मंत्र कुठला, सुप्ते जगन्नाथे जगत सुपा भवेदिदम विबुद्धे त्वयी बुद्धते तत्सर्व सचरारम. तर मी तुम्हाला हा जो मंत्र आहे तो तुम्हाला पीप करून देईल इथे. हा मंत्र तुम्हाला प्रार्थनापूर्वक म्हणायचा आहे पूजन करताना. ज्यावेळेस आपण त्यांची पंचोपचार पूजा करणार आहोत, अभिषेक वगैरे सगळं झाला, आपण पुसून स्वच्छ करून ज्यावेळेस आपण तांबण्यात ठेवतो किंवा विशिष्ट जागेवर पूजा मांडणी करतो किंवा देवघरात ठेवतो त्यावेळेस आपण हा मंत्र बोलायचा आहे. आता तुम्हाला मी म्हटलं होतं की बा पांडुरंगांच्या अत्यंत प्रभावी एका मंत्राचा मला जप करायचा आहे या दिवशी. तर मंत्रच कुठला आहे तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला, परत एकदा सांगते आणि पीप सुद्धा तुम्हाला इथं करून देईल. श्री वत्सम धारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम. श्री वत्सम धारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम हा पांडुरंगांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राची एक माळ किंवा जास्तीत जास्त माळ घरामध्ये झाल्याच पाहिजे. आपल्या मुलांकडून करून घ्या, सगळ्या सहपरिवाराने एक एक माळ नक्कीच या दिवशी कराव्या. खूप खूप प्रभावी सेवा आहे आणि आपणास माहिती की या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते, त्यामुळे प्रभावी व्रतांना देखील सुरुवात होणार आहे. आणि चातुर्मास मध्ये 4 महिने अत्यंत प्रभावी आपले हे महिने असतात, पवित्र महिने असतात. या महिन्यांमध्ये 4 महिन्यामध्ये आपले श्रावण मास आहे, नंतर रक्षाबंधन आहे, नागपंचमी आहे, हरतालिका आहे, गणपती बाप्पांचं आगमन आहे, नंतर गौरी पूजन आहे, शारदोत्सव आहे. आपले जे काही सगळे सणवाराला सुरुवात होत असते आणि सगळे सणवार मध्ये आपले सगळं पवित्र महिना असतो 4 महिन्यांचा. म्हणून सांगते किंवा जे काही आपल्याला तुम्हाला जे काही व्रत वैकल्य करायचे असतील चातुर्मासात ते तुम्ही सुरुवात करू शकता या आषाढी एकादशी पासून किंवा म्हणजे दुसऱ्या दिवसापासून. पण नक्कीच ज्या प्रभावी सेवा सांगितल्या आहे, अभिषेक कसं करायचं ते पण तुम्हाला सांगितलं, त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक करावा, सेवा करावी आणि सेवेला जास्त प्राधान्य द्यावं हे नक्की. तर अशा प्रकारे व्हिडिओ ते थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.